दाखल झाल्यानंतर पहिला चेंडू चांगल्या ढाठणीचा आणि उजव्या यष्टीच्या बाहेर इथे ठेवलेला पाहायला मिळतोय. सूरज सकपाल आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल अवेलेबल आहे. धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आहे. एकीर धाव इथून पळून पूर्ण करण्यात येत असताना पाहायला मिळते. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण सजवलंय. खरं तर पहा, मागील मॅच मध्ये सारं काही पाहिलं होतं ओंकारने आणि तदनंतर ते क्षेत्ररक्षण लावलंय असंच म्हणता येईल. यष्टांच्या पाठीमागे ओंकार स्वतः उभा नेहमीच पाहायला मिळतो आणि ते क्षेत्ररक्षण तो सजवतो. डीप मिड विकेट ठेवलाय. लॉंग ऑन तैनात होता जो समोर होता आणि त्याला आता वाईड उभा करण्यात आलाय. डीप मध्ये दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा लोड फुलटोस कव्हर्सला. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच. पहिल्याच बॉल वरती इथे मागील मॅच मध्ये पहिला बॉल, या सामन्यामध्ये पहिल्या बॉल वरती फलंदाज अभी होतोय बाद. फलंदाज बाद आहे. कॅच क्लीन इथे कॅच टिपण्यात आलाय. कॅच क्लीन आहे. फलंदाज बाद आहे. पहिला धक्का इथे लागलाय. दुखापत होत असताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. सागरने झेल टिपला. शोल्डर इंजरी झाली आहे त्याला काही अंशी, कारण सूर मारला होता त्याने सकाळ सकाळ स्विमिंग करताना. स्विमिंग पूल मध्ये सूर मारावा त्या रीतीने त्याने सूर मारला. क्लीन कॅच इथे होत असताना पाहायला मिळाली आहे. सर्वच जण DRSचा वापर जसा झाला ना, सर्वच जणांनी मोबाईल बाहेर काढला आणि या व्हिडिओज कडे पाहत आहेत. परंतु कालच्या व्हिडिओची चर्चा आहे तितकीच आहे. अंपायर हा डिसिजन DRSचा जो होता तो तुम्ही स्वतःहून घेतला होता. यस, थँक्यू. मी तेच क्लिअर करत होतो कारण बॅटिंग टीमने DRS केला नव्हता. स्वतः पंचांनी हा निर्णय घेतला होता की आपण ही कॅच क्लीन आहे का हे पाहणं गरजेचं आहे. पंचांच्या माध्यमातून DRS घेण्यात आला. स्वतः या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या नावाने स्पर्धा आयोजली आणि नियोजली गेली आहे ते आदरणीय मंगेजी बेलोसे साहेब यांना स्वतः मैदानाच्या दिशेने धावत जात असताना त्यांना आपण पाहिलं, पाणी घेऊन ते गेले होते. कारण हा कॅच ज्या रीतीने टिपण्यात आला होता खेळाडू सागरच्या माध्यमातून आणि त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलाय मंगेजी बेलोसे साहेब यांच्या माध्यमातून. अफलातून झेल त्याने टिपला, एक्स्ट्रा कव्हरला. पुढचा चेंडू यावेळेला देखील कमी गतीचा टाकला. या गोलंदाजाची हीच खासियत आहे, कमी गतीचे बॉल टाकतो, बाहेर काढतो. लेग ब्रेक, लेग कटर जे राईट हँडर बॅटरसाठी राहतात. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज जो ऑफ कटर करत असताना पाहायला मिळतो. आणि खरं तर आपण पाहिले ना तर बॉल आतमध्ये येणारे पाहायला मिळतात. काही भस्कन बाहेर जाणारे काही वेळेला आतमध्ये येतात. फलंदाजाला चक्रावतात. सागर राकेश मैदानाच्या आतमध्ये, राकेश केसरकरला आपण पाहतोय. डॉट बॉल आले 2. एक विकेट प्राप्त करण्यात आला. एक फलंदाज बाद झाला. एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ कडक चौकार. मागील 4 चेंडूच्या तुलनेमध्ये एकच बॉल पुढे टाकला होता. एकच बॉल पुढे टाकला आणि तो चौकार आला. पुढचा चेंडू
लोअर फुलटोज हलक्या हाताने चिप केला, ऑन साइडला केला, वेगाने क्षेत्ररक्षक अरविंद पासवान, एक धाव निश्चित. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 6 धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय मंगेजी बेलोसे साहेब यांच्या माध्यमातून सागरच्या अफलातून कॅच आणि त्याच्या एफर्टसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. ब्रेक घेऊयात, डीजे कडे जाऊयात. इनिंग ब्रेक जिथे मैदानाच्या आतमध्ये ओव्हरचा ब्रेक आहे, आपण ब्रेक घेतो डीजेचा. दत्तकृपा साऊंडच्या माध्यमातून आपण एक गीत ऐकतो. विजय मोकाशी यांची ही संकल्पना आणि यश पाटीलला आपण पाहतोय. तो स्वतः गेले 3 दिवस एंटरटेन करतोय आणि आज 4थ्या दिवसामध्ये देखील आपण त्याला पाहतो आहोत. पुढचा बॉल आशिष चव्हाण आलाय, कट केला होता. क्षेत्ररक्षक तैनात बॅकवर्ड पॉइंटला. बॉल कॅरी केला नाही, हा झेल कॅरी झाला नाही. प्रयत्न चांगले इथे पाहायला मिळाले. खरं तर या झेलासाठी प्रयत्नासाठी सूरज देखील पाहतो आपण की तो इथे टाळ्यांचा गजर करत असताना पाहायला मिळालाय. पहा, प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देणं, आत्मविश्वास देणं, धावा रोखण्यासाठी प्रोत्साहित करणं, क्षेत्ररक्षणासाठी प्रोत्साहित करणं, या गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या राहतात आणि त्याच इथे केल्यात. त्याच इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतात. झेल ड्रॉप झाला तरीही त्याला जास्तीची तुम्ही दबाव न आणता त्याचा प्रोत्साहन कसं वाढवता येईल याच्याकडे कल असावा लागतो. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलाय, जो दिशाहीन राहिला. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे राईट हँडर बॅटरसाठी, जिथे ओमकारने पहा आधीच एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला ठेवलाय. एक वाईड लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन तैनात करण्यात आला. मिड विकेट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे 38 सर्कलच्या बाहेर. नाकाबंदी केली आहे इथे फलंदाज गणेश खेडेकरची. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या फारच दुरून जाणारा, पुनश्च दंडित करण्यात येईल. अवांतर धावा आल्या त्या 2. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चांगली गोलंदाजी करण्यासाठी माहेरात असणारा अशी चव्हाणला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहतोय. संत गतीने हा सामना चाललाय. मागील मॅच मध्ये एनर्जेटिक परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता, परंतु या सामन्यामध्ये तो परफॉर्मन्स पाहायला मिळालेला नाही. लोअर फुलटोस फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. रुजू केला होता शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाला, परंतु धाव मिळतील 4. गणेशच्या बाटमधून चौकार. यश पाटील डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. हा चौकार आला. हाताला झालेली दुखापत, परंतु आज थांबायचं नाव घेत नाहीये. गणेश हा बॉल कमी गतीने टाकला, पाठीमागे ठेवला. मागील चेंडू पुढे ठेवला होता, हा चेंडू मागे ठेवला आणि त्यामध्ये कमी गतीचा बॉल वरती यशस्वी राहिलाय. हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना बाला मिळतं. डॉट बॉल. मागील मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 19 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 32 बांधल्या. या मॅच मध्ये तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत. अद्याप आपण पाहिलं तर धावफलकावरती केवळ 13 आहेत. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. पाठीमागे चाललाय बॉल, सिंगल अवेलेबल होती आणि ती इथून अर्जित करण्यात येत आहे. शुभम उदेकरचं विशेष करून आम्ही कौतुक करू. गेले 4 दिवस ही स्पर्धा, आजचा 4था दिवस आहे. तो 1 दिवस आधीच दाखल झाला आणि सातत्याने चांगलं कामकाज तो करतोय. त्याच्या साथीला मग गेले 2 दिवसामध्ये लक्षा किंग आहे, त्याच वेळेला स्वप्नील आहे, स्वप्नील निकम, अजित कदम असेल,
आणि संपूर्ण कापडी खुर्द मित्रमंडळ असेल त्यांचं कामकाज निश्चित चांगलं राहिलंय. आजच्या दिवसाची पहिली रील देखील आली आहे. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज कॅच ड्रॉप झाली आहे. गणेश खेडेकरचा अर्धशतकाची रील्स आजच्या दिवसातली पहिली आली आहे. शुभ एडिट्स यांच्या माध्यमातून रील्स व्हायरल करण्यात आली आहे. सर्वांचे लाडके ओंकार गाडगे यांची ही संकल्पना आहे आणि SKMB फॅन क्लब्सच्या माध्यमातून आपण पारितोषिक देत आहोत. प्रत्येक रीलसाठी 100 रुपये कॅश प्राइज आहे. कारण ही असं आहे ना, रील मास्टरला जेवढ्या रील बनवल्या आज तागायत मला नाही वाटत की कोणी पारितोषिक दिली आहेत. यावेळेचा बॉल बॅटची आतली कडा आशिष चव्हाणने रोखून ठेवल्या. धावा आलेल्या नाही आहे. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. 7.50च्या धावगतीने धावफलकावरती केवळ 15 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना एक फलंदाज बाद श्री भैरी जोगेश्वरी देवळे. टीमची धावसंख्या 15-1. निलेश दादा कोळसकर साहेब खरंच एक प्रसिद्ध मराठी उद्योजक. शून्यातून स्वर्ग कसं गाठायचं, एक एक पाऊल आयुष्यात पुढे टाकत यश कसं संपादन करायचं याचा प्रचिती निश्चित येते. हा बॉल पहिला चेंडू आणि पहिल्या बॉलवरती ओमकारला मिळाली आहे सफलता. धक्का क्रमांक पहिला या षटकातील राकेश केसरकर बाद. वार कधी फिके जात नाहीत. मग शेलार मामांपासून मग योगेश शेलार असतील आणि मैदानाच्या आतमध्ये ओमकार शेलार. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळाली आहे. आशिष कोळसकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. 4थ्या क्रमांकावरती आशिष उजव्या यष्टीच्या बाहेर दिशाहीन राहिला. अवांतर धाव येते. ओमकार यष्टांच्या पाठीमागे चाणक्य नीती अपनावणारा ओमकार यष्टांच्या समोर कुठे ना कुठेतरी अडचणींना सामोरा जातोय. व्हाईट बॉल आल्या. मागील बॉलवरती विकेट त्याने प्राप्त केली होती, परंतु हा चेंडू इथे अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालेला आहे. श्री रामवर्धनी कापडे संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करतोय श्री भैरी जोगेश्वरी संघाच्या अगेन्स्ट. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप झालीये. खर तर हा झेल सर्वाधिक महत्वाचा आहे. मागील मॅच मध्ये आशिषचा उपद्रव पाहायला मिळालेला नाहीये. अपेक्षा या मॅच मध्ये जास्तीची आहे आणि तो उपद्रव इथे होईल का? धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने 17 बनल्यात. 17 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुल टॉस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर हवेच्या लाटांवरती स्वार होत नो बॉल आणि त्याच्यावरती आलाय षटकार.
देवळेकर म्हणत असतील चिंता कशाची आहे, बैरी जोगेश्वरी आमच्या पाठीशी आहे. खेळ चांगलाच करतो आज गणेश खेडेकर, तुटून पडतोय, मोठे फटकेबाजी करतोय, आत्मविश्वास चांगला आहे त्याच्याकडे. संघाची धावसंख्या या नो बॉल वरती 7 ने वधारली आहे. 24 बनल्यात. फ्री हिटचा बॉल, नेक्स्ट डिलिव्हरी फ्री हिट, उजव्या यशीच्या बाहेर व्हाईट बॉल आला. अवांतर धाव ती लय त्याला मिळालेली नाहीये, त्या शोधामध्ये, टप्प्याच्या शोधामध्ये पाहायला मिळालाय. अवांतर धाव आली. संघाची धावसंख्या अवांतरने 25 बनली आहे. फ्री हिटचा बॉल अजून येणं बाकी आहे. मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी आवश्यकता होती मोठ्या फटक्यांची, ती आल्यात. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतात 4 गणेश खेडेकरच्या बॅटमधून. हा खणखणीत चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळालाय. आशिषचा कॅच ड्रॉप होतो काय, पुढच्या 2 बॉलवरती 10 धावा येतात काय, अरविंद याच गोष्टीचा उल्लेख निश्चित करेल क्षेत्ररक्षकासोबत. खरं तर कॅचेस व्हायला हव्या होत्या, त्या झाल्या नाहीत. पुढच्या 2 बॉलमध्ये 10 आल्या. पुढचा बॉल यावेळेला 100 स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बॅटची ग्रीप निसटली. कॅच ड्रॉप. जीवदान वरदान साबित होत आहेत. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन. दिवसा ढवळ्या. डोंबिवलीच्या घेसर गावामध्ये चोरी झाली आहे, ती धावांची आहे. चोरी होत असताना पाहायला मिळते धावांची. संघाची धावसंख्या धावफलकावरती दुहेरीच्या मदतीने वधारती आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 16 धावा आल्यात अद्याप. यावेळेला आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक आणि अद्भुत षटकार. वरतून उल्लेख करू इच्छितो की मागील मॅच मध्ये अर्धशतक आणि या मॅच मध्ये बॅटिंग करणारा गणेश याच्या उजव्या हाताला दुखापत आहे. तो आज ही स्पर्धा खेळेल की नाही ही बाब चिंतेची होती, परंतु तो उतरला आणि दहाडतोय. आणखी एक फटका फसला. या वेळेला गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. बोल्ड अँड कॉट. महत्वाचा फलंदाज गणेश खेडेकर. इथे होईल बाद. आहेत 37 ऑन दी बोर्ड. 37 ला दुसरा फलंदाज बाद होत असताना आपण तिसरा फलंदाज बाद झालाय 37 या धावसंख्येवरती. गणेश खेडेकर बाद होत असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धावा येत असताना पाहायला मिळाल्या, त्या 6. दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या. आणि ओंकार शेलारने सर्वाधिक कमी धावसंख्येचे षटक जे 22 धावांचं हाताळलं. या षटकामध्ये 22 धावा आल्या. एक विकेट देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळाला. 2 विकेट त्याने मिळवल्या, परंतु 22 धावा या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्यात. स्कोर कार्ड वरती 37 शेवटच्या आणि अंतिम षटकाचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्क वरती सागर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्या नावापुढे आला. यावेळेला खोलातला बॉल, हेलिकॉप्टर लुक दिलाय. एक्स्ट्रा कव्हरला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. 2 धावा वेगाने पळून पूर्ण करण्यात येत आहेत. आदरणीय पांडुरंगजी बिलोसे साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आदरणीय पांडुरंगजी बिलोसे साहेब अर्थात आपण पाहत आहोत मंगेजी बिलोसे साहेब यांचे बंधू स्वतः उपस्थित होत असताना स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. लोड फुल टोल वसूल केला. ऑन साइडला पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. आणखीन एक झेल सुटलाय. आशिषचे 2 कॅचेस, सेम फिल्डर
त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रतीक सकपाळ, प्रतीक सकपाळने 2 कॅचेस सोडल्या, त्याही आशिषच्याच. संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकेल. 41 धावा धावफलकावरती आहे. पांडुरंगजी बेलोसे साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. तमाम मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. भरतजी पार्टे साहेब यांचंही आगमन आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. लोअर फुल टॉस, कॅच सुटला आणि पुढचाच बॉल, मोठा प्रहार. जीवदानही वरदान साबित होतात. हा येतोय षटकार. फूट 47 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. त्या केवळ आशिषच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 10 धावा बनवल्यात त्याने. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, जास्तीचा बाहेरून जाणारा गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. स्वतः अंपायर कैलाजी भोईर सर यांना तुम्ही, गुरुनाथ भोईर यांना तुम्ही पाहतात. गुरुनाथ भोईर यांना आपण तुम्ही पाहिलं तर त्यांचे वाईट बॉल देण्याची शैली काहीशी निराळी आहे. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धावणीची दुहेरीचा प्रयत्न, फेकी स्क्वेअर झालीये. आणखी धावा मिळणार. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. इथे धावा मिळतील. त्या तब्बल 6 धावा आल्या. षटकार आलाय. सेकंड रन कंप्लीट झाली होती का त्याची शहानिशा करतायत अंपायर. गुरुनाथ भोईर हे नारिवली टीमचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहेत. स्वतः कर्णधार आहेत आणि गोलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी गेले अनेक वर्षापासून नारिवली संघासाठी त्यांना आपण करताना पाहिलंय. आणि खुल्या गटामध्ये ओपन संघामध्ये आदरणीय मंगेजी बेलोसे साहेब यांच्या नावाने त्यांना खेळतानाही आपण पाहिलंय. धाव कंप्लीट झालीये का? 5 धावा इथे मिळतील. पंपारने सांगितलंय ही धाव कंप्लीट झालेली नाहीये आणि त्याच कारणास्तव चला चेक आपण करतो आहोत. चेक करूया आणि मग डिसिजन घेतला जाईल. चला 5 धावा आहेत. या 5 धावा आहेत. धावफलकावरती या 5 धावसंख्येच्या मदतीने 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मॅच मध्ये कमबॅक. पहिल्या 2 मध्ये 15 होत्या. पहिल्या षटकामध्ये 6 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 30 धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वरती. आणि तिथून पुढे मॅचचं मोमेंटम शिफ्ट करून देण्यासाठी ओमकार शेलार कारणीभूत राहिला. 2 कॅचेस ड्रॉप झाल्या, तिथून वरदानं मिळाली. चला घाई व्हायला हवी. आजचा 15 मॅचचा शेड्यूल आहे. शैलेश स्ट्राईक एंडवरती आहे. शैलेश स्ट्राईक एंडवरती आहे. रन्स कंप्लीट झाली नाही. दुसरी रन कंप्लीट झाली नाही असं आपण म्हणतोय सर, तर शैलेश ऑब्विसली स्ट्राईक एंडवरती येणार. धावफलकावरती 53 आहेत. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय अशी इथे मात्र आपण पाहिलं. निर्णय काय? बॅटला बॉल बरंच झालाय का? नॉन स्ट्रायकर एंडला रनआउटच्या स्वरूपामध्ये शैलेश बाद.
बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतात. आडव्या बाटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. एकीर धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. 53 नंतर 2 आल्या. एकंदरीत बनल्या 55. 55 ऑन दी बोर्ड आहेत. 55 धावा धावफलकावरती. पूर्वार्धाचा खेळ संपला. 56चं टार्गेट आहे. मी लक्ष वेधेन भैरवनाथ कापडे खुर्द टीम संपूर्ण उपस्थित आहे. शीर भैरवनाथ सडवली आपण उपस्थित झाला आहात की नाही त्याची नोंद करून घ्या. आणि KNCC पळचिल आपण सर्वजण आला असाल. या तिन्ही संघांचा लक्ष वेधेन की आपण पुढच्या ग्रुपमध्ये दाखल होण्याआधी आपण ह्या तिन्ही संघांचं लक्ष वेधतोय की आपण आल्याची नोंद करून घ्या. पुढच्या ग्रुपचा पहिला सामना हा भैरवनाथ कापडे खुर्द आणि KNCC पळचिल खेळणार आहे. सडवली संघ हा नेक्स्ट मॅच मध्ये दाखल होणार आहे. त्यासाठी ऍडजस्टमेंट आहे. पळचिल असंघ आम्ही आपलं लक्ष वेधतो की आपण तयार राहा. जशी या सामन्याला सुरुवात होईल या आपण उत्तरार्धाकडे वळणार आहोत. टार्गेट आहे 56 धावसंख्येचा आणि कशा धावसंख्येचा पाठलाग करण्यात येतो काय घडतं काय बिघडतं या आवाजामध्ये बदल करूयात. निलेजी पवार सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. परंतु नेक्स्ट मॅचचे तिन्ही टीम चे कर्णधार उपस्थित असाल तर कृपया संपर्क साधा. कारण क्रिक हिरोज वरती तुमच्या खेळाडूंची यादी अपलोड करायची आहे. मला वाटतं सडवली संघ जर का कोण उपस्थित असेल तर या कारण क्रिक हिरोज वरती आपल्या ऍप्लिकेशनला आपल्या खेळाडूंची यादी अपलोड करा. खेळाडूंचा नंबर्स लागेल. यादी आमच्यापर्यंत जमा करा लवकरात लवकर. चला या आपण या 56 पाठलाग कशा रीतीने होतो निलेजी पवारचा आवाज ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद जयेश भोसले सर यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. चला बॅट्समन पाठवा. रामवर्धनी कापडे पहिल्या धावाचा खेळ संपलाय. अभि केसरकर पुन्हा एकदा 0 वरती बाद झाला. गणेश खडेकरनं 24 धावा केल्या आणि राकेश केसरकर 7 धावा. परंतु आशिष कोळसकरने देखील थोडासा आपला दमखम दाखवला आणि त्याच्या बॅटमधून देखील धावा आल्या. 4 षटकांचा खेळ संपला. धावा बनवल्या 55-56 धावांचं लक्ष. सूरज सकपाळ 6 धावांचं षटक त्याचं पाहायला मिळालं. पहिलं षटक 1 विकेट त्याला मिळाली. आशिष चव्हाण 9 आणि ओमकारच्या षटकामध्ये 22 आणि सागर जाधवच्या षटकात 17 असं हे 4 षटक आपण पाहिली. त्यामध्ये धावा बनवल्या देवळे टीमने. श्री भैरी जोगेश्वरी देवळे टीमने 55-56 धावाचा पाठलाग आणि त्यासाठी सलामीची आघाडीची जोडी अरविंद पासवान आणि ओमकार शेलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोघांनाही आपण कित्येक वर्ष पाहिले. या दोन खेळाडूंना नेहमीच चांगल्या दर्जाचा खेळ सातत्याने त्यांनी ठेवलाय आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. चौदा धावा प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत. 14चा रन रेट आहे आणि त्याच्याच सरासरी तुम्हाला धावसंख्या बनवायची आहे. संघाची धावसंख्या 55 झाली. 56चा पाठलाग आता रामवर्धनी कापडे टीमला देखील करायचा आहे. चांगली मॅच आहे. चांगला सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीम चांगला खेळ नेहमीच पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये अगदी सहज सोपा विजय देवळे टीमने मिळवला आणि त्यामध्ये देखील गणेश खडेकर धावून आला आपल्या टीमसाठी. 51 धावांची त्याची खेळी पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि आता देखील जर पाहिलं तर 24 धावांचं योगदान त्याने दिलं. 18 धावा केल्या आशिष कोळसकरने. परंतु आता दुसऱ्या डावाला सुरुवात 56चा करायचा पाठलाग. पहिला बॉल शैलेश केसरकर. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. 38 सर्कल मध्ये चेंडू अडवलाय.
परंतु तिकडे धाव थांबवलेली नाहीये. एक सिंगल श्री गणेश झाला एका धावेने. रामोर्ध्यानी कापले टीमचा. 38 सर्कलच्या बाहेर आपण दोन खेळाडूंना पाहतो. एक लॉंग ऑफ मध्ये खेळाडू, एक डीप मिड विकेटला तैनात करण्यात आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, P1चं पहिलं षटक. दोन्ही नेहमीच खेळाडूंना आपण चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळालेत. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. तिकडे आता शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक गणेश खेडेकर, त्याच्या हातातून जेल निसटला. महत्वाची कॅच आणि बॉल सीमारेषा पलीकडे देखील 4. पहा गणेश खेडेकरच्या हातातून हा झेल निसटला. त्याच्याकडून ही चूक होणं अपेक्षित नाहीये. त्याच्याकडून ही चूक झाली आहे. हाताला चेंडू लागला, चेंडू निघून गेला, त्याच्या हातातून निसटला आणि दुखापत देखील त्याला बोटाला आहे थोडीची आणि त्याच्यामुळेच की काय झेल झाला नाही. गणेश खेडेकर असा आपला दमखम त्याने दाखवलाय. परंतु इकडे काय, तिकडे तुम्हाला पाहायला मिळेल सिक्सर. ओमकार शेलार देखील काही कमी नाहीये. तो देखील सांगतो आम्ही देखील एसकेएमबी ट्रॉफीची वाट पाहत होतो आणि त्याने आता वाट लावली आहे. गोलंदाज शैलेशची ठोकलाय षटकार. सतीश बेलोसे, विजय दळवी ही 4 नावं आहेत आणि त्यांची व्हिडिओ देखील आज संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीकडे, आमच्या ऑफिशियल कडे आली आहे. संघाची धावसंख्या 11. या बॉलवरती फटका रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता परंतु बॅटवरती आलेला नाहीये. बाईची एक सिंगल मिळेल. एक सिंगल एकेरी धावेच्या मदतीने संघाचा धावसंख्या पुढे जाईल 12 या आकड्यावरती. बॅटने चांगला फटका. अरविंद पासवान हा देखील थांबणार नाहीये. त्याच्या बॅट मधून देखील येईल चौकार. पहा कॅच सोडला, त्याच्यानंतर धावा आल्या. ओमकार शेलारचा झेल सोडल्यानंतर धावा यायला सुरुवात झाली आणि आम्ही तेच सांगतोय, प्रयत्न करायला लागत होते गणेश खेडेकरला. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झाली ती बिनबाद 16. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये P1च्या पहिल्या षटकात 16 धावा बनवल्यात. 18 बॉल आणि 40ची आवश्यकता. इथून पुढे असणार आहे ती रामोर्ध्यानी कापले टीमला. कृपया अंपायर्सला विनंती, पंच बॉल तुम्हीच द्यायचे, खेळाडूंनी चॉईस करू नका, चॉईस करा देऊ नका. सर्व बॉल चांगले त्याची नोंद घ्या. अंपायर तुम्हाला काय वाटलं तरच चेंज होईल बॉल, बॅट्समनला देऊ नका चेंज करायला. ओके. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. बॅटिंगसाठी आपण ओमकार शेलार आणि अरविंद पासवान यांना पाहतोय. चांगली सुरुवात दोघांनी केली आहे. अरविंद पासवानच्या बॅटमधून एक चौकार पाहिला. ओमकार शेलारने एक चौकार, एक षटकार ठोकला. जीवदान मिळालं ओमकार शेलारला आणि त्याच्यानंतर तो बॅटिंग करायला सुरुवात त्याने केली आहे. ओपन गटातील क्रिकेट नेहमीच सातत्याने तो देखील खेळतो ओमकार शेलार. घाटकोपर भटवाडीमध्ये सातत्याने आपण त्याला पाहतो. अरविंद पासवानने देखील लेदर बॉल क्रिकेटचा तेवढाच अनुभव आहे आणि मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा कारनामा या रामोर्ध्यानी कापडे टीम नेहमीच केलाय. आज ही देखील मोठी स्पर्धा खेळतायत. या स्पर्धेमध्ये आपण 3 अर्धशतक पाहिली. आजच्या दिवसातील अर्धशतक नंबर 1 पाहिलं ते गणेश खेडेकरच्या बॅटमधून. त्याने सांगितलं की मी खुश झालो ही स्पर्धा खेळत असताना त्याच्या बॅटमधून धावा आल्या. परंतु अभि केसरकरचे हे षटक, हा चांगला बॉल, कटरचा वापर वारंवार नेहमीच केला जातो. अभिचे बॅट बोलली नाही परंतु बॉलिंग करत असताना अभिने चांगली गोलंदाजी केली आहे.
मागील मॅच मध्ये देखील अभिने चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर पहिलाच बॉल डॉट टाकलाय. फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला. मागे तिकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळ शैलेश आला. चेंडूवरती दुहेरीचा प्रयत्न केला गेला आणि या 2 धावा आल्या. असे फटके खेळण्यासाठी जाणला जातो ओमकार शेलार. सतीश बेलोसे यांना आपण पाहतोय, ते देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मंगेश बेलोसे, संदेश बेलोसे, बेलोसेंची संपूर्ण परिवार, बेलोसे कुटुंब या स्पर्धेसाठी नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं. एसकेएमबी ट्रॉफी. फॉलिंग स्वीप मागे चेंडूला पाठवतोय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सुसाट वेगाने. 4 धावांसाठी चौकार. नाझीम तिवडेकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहायला मिळतोय. तो देखील एक समालोचक आहे आणि कापडे विभागामध्ये सातत्याने तो देखील समालोचन करतो. परंतु आज 12व्या खेळाडूंच्या भूमिकेमध्ये तो सांगतोय येणारे चेंडू शिल्लक आहे ते 15 आणि 15 बॉल मध्ये करायचे त्या धावा 34. 15 चेंडू 34 ची आवश्यकता. मॅच मध्ये काही होऊ शकतं. काल आपण सामना पाहिला, शेवटचा सामना जो रंगला क्वार्टर फायनलचा, त्यामध्ये भैरवनाथ कोंडवी या संघाने बाजी मारली. सामना असं वाटलं होतं की पितळवाडी संघ जिंकेल, परंतु जो षटकार मनोज भोसलेने ठोकला तिथे सामना जिंकला. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय. सरळ बॅटने धावा येत होत्या हेच सांगतोय अरविंद पासवान, परंतु बॅट उलटी केली. बॉल विकेट किपरच्या दिशेने गेला. डॉट बॉल आला. कमबॅक करतो अभिने या षटकामध्ये 4 बॉल मध्ये केवळ 6 धावा खर्च केल्यात. यासाठी अभि देखील ओळखला जातो. नेहमीच त्याची चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. दत्तकृपा साऊंड, विजय मोकाशी, यश पाटील यांना आपण पाहतोय. 3 दिवसामध्ये त्यांनी देखील अगदी एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून देखील केलाय. एसकेएमबी ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. आज अ गटातील 9 संघ खेळत आहेत. चांगले खेळाडू, चांगले संघ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. परंतु ही स्पर्धा अगदी सुपर डुपर हिट झाली आहे. एसकेएमबी ट्रॉफी. खोलातला बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक येईल वेगाने, तिकडे धावा मिळतील त्या 2. भागीदारी चालू आहे. पहिल्या विकेटसाठी संघाची धावसंख्या 24. अजूनही इथून पुढे 32 ची आवश्यकता. मॅच मध्ये कमबॅक करू शकतो अभि. देवळे संघ जर पाहिला तर चांगला परफॉर्मन्स नेहमीच त्यांच्या देखील पाहायला मिळतो. निलेशदादा कोळसकर यांच्या नेतृत्वाखाली असते संघ नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळतो. पुढचा बॉल लोअर फुल टॉस समोर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येतोय तिकडून दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. दुहेरी धाव पूर्ण केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. या 2 धावा देखील महत्वाच्या आहेत आणि त्या 2 धावा येत असताना पाहिलं. एक शॉट आहे म्हणजे एकच धाव मिळेल. एकच धाव मिळेल. 2 धावांचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी 1 धाव शॉर्ट आहे. पंचांनी कळवलं एकच धाव मिळेल. त्याला नेक्स्ट मॅच साठी दुसऱ्या ग्रुपमध्ये आपण भैरवनाथ कापडे खुर्द, तसेच सडवली आणि पळचिल हे 3 संघ पाहणार आहोत. आणि नंतरच्या हाफमध्ये लंगोटी मित्रमंडळ करंजे, हनुमान नगर पोलादपूर आणि छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर. संघाची धाव संख्या झाली आहे 25 धावा. 2 ओव्हर झाल्यात आणि 2 ओव्हर नंतर झाल्यात त्या धाव फलकावरती बिनबाद 25. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे त्या अजूनही 31. 12 चेंडू 31 ची आवश्यकता. महत्वाचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती डावकर त्याचा गोलंदाज अभि जाधव येतोय. पहिल्या दिवसाला सुरुवात आपण पाहिली. उद्घाटन सोहळा पार पडला. संस्थापक निलेशदादा कोळसकर या संघटनेचे, तसेच कार्याध्यक्ष सुनील सकपाळ, सचिव राजेदादा सकपाळ यांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा पार पडला आणि स्पर्धेला प्रारंभ झाला, सुरुवात झाली. विजय तळेकर, ओमकार घाडगे यांच्या उपस्थितीमध्ये एसकेएमबी, मंगेश बेलोस आणि संदीप कदम यांच्या नावाची ही स्पर्धा आपण पाहतोय. सडवली टीम
आपण आला असतं तर आपली लिस्ट पाठवा खेळाडूंची टीम आपण देखील या प्लेइंग 11 ची लिस्ट आपण द्या 12 चेंडू 31 ची आवश्यकता समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फटका खेळाय क्षेत्ररक्षक महेश येईल तिकडे धाव मिळेल ती केवळ एक अरविंद पासवानला देखील माहिती अभि जाधव कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते देखील एका टीम मध्ये आपण पीटीपीएल पर्व पहिल्यामध्ये खेळताना पाहायला मिळाले होते अरविंद पासवान आणि अभि जाधव परंतु आता त्याच्या विरोधात एक सिंगल आली आहे ओमकार शेलारच्या बॅटमधून धावा आल्यात ओमकारचा झेल सोडला होता पहिल्याच बॉलवरती गणेश खेडेकरने परंतु त्याच्यानंतर त्याने डाव सावरलाय धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्यात परंतु या मॅच मध्ये आता 11 बॉल मध्ये 30 ची आवश्यकता विजयासाठी 11 बॉल आणि 30 हा बॉल कव्हर्सला ढकलला तिकडे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये येईल महेश पुन्हा एकदा चेंडूची फेकी होईल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु ही धाव आली अंगलट दुहेरीचा प्रयत्न केला 2 धावा झाल्या नाहीत आणि अरविंद पासवान धावबाच्या रूपामध्ये परतला माघारी महेश केसरकरची चांगली फिल्डिंग आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली आहे पहिल्या मॅच मध्ये देखील त्याने चांगल्या कॅच घेतल्या बॉल देखील स्टॉप केले आता देखील धावबाची विकेट त्याला मिळाली आहे अरविंद पासवान बाद झालाय स्वतःवरती नाराज आहे एक मोठी विकेट आली अरविंद पासवानची तो बाद झालाय संघाची धावसंख्या 27 शेवटचे 10 बॉल आणि 29 ची आवश्यकता 6 धावा केल्या अरविंद पासवानने एक चौकार त्याच्या बॅटमधून आला परंतु जास्तीची घाई केली कॉलिंग बरोबर नव्हतं तालमेळ बरोबर नव्हतं आणि 2 धावा पूर्ण झाल्या नाहीत दहा बॉल आणि 29 ची आवश्यकता दहा चेंडू आणि 29 ची आवश्यकता आहे ओमकार शेलार जोपर्यंत खेळपट्टीवरती परंतु इनफॉर्म बॅटर मैदानामध्ये दाखल होते प्रतीक सकपाळ देखील चांगल्या फॉर्मात आहे तो देखील चांगल्या खोऱ्याने धावा बनवण्यासाठी आपण पाहिले 2-3 स्पर्धांमध्ये हा खोला टाकलेला बॉल पहा चांगली बॉलिंग अभि जाधवची पाहायला मिळते डॉट बॉल अभिने देखील कित्येक सामने असे जिंकून दिलेत गोलंदाजी करत असताना 6 चेंडू 3 ची आवश्यकता असताना अभिने टाकलेलं ते षटक ते देखील आठवणीत राहतं नेहमीच अभि गोलंदाजी मार्कवरती आल्यावरती कित्येक वेळा आपल्याला ज्या ज्या संघामध्ये संधी मिळते अभिने त्या संधीचं सोनं केलंय संघाला चांगला परफॉर्मन्स दिलाय परंतु या मॅच मध्ये लोअर फुल टॉस खाली टाकलेला बॉल आणखीन एक चांगला बॉल पाहिला प्रदीप त्या ठिकाणी प्रदीपची देखील आज म्हणजे जिंकलेत फिल्डिंग करत असताना फिल्डिंगचा त्याचा दर्जा चांगला पाहायला मिळालाय धाव मिळेल ती केवळ एक एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावफलक पुढे जाईल 4 बॉलवरती केवळ 3 धावा 8 चेंडू आणि 28 ची आवश्यकता आहे 8 बॉल 28 सामना आता जसा जसा पुढे चाललाय तसतशी मॅच देखील रामवर्धनी कापडे टीमच्या बाजूने जात नाहीये तिथून ओमकार शेलार याला थांबावं लागेल बॅटिंग करावी लागेल 8 बॉल 28 खेवणारे टीम कॅप्टन या आठ बॉल आणि 28 ची आवश्यकता आहे पहिल्या षटकामध्ये शैलेशवरती आक्रमण केली ओमकारने 16 धावा बनवल्या परंतु नंतरच्या षटकामध्ये धावा आल्या नाही फुल टॉस आला प्रतीक सकपाळने बॉलला पाठवलं व्यासपीठाच्या मागे षटकारासाठी 6 पहिले 4 बॉल चांगले टाकले परंतु हा फुल टॉस टाकला आणि त्याचा फायदा घेतला प्रतीक सकपाळने आणि धावा आले या बॉलवरती 6 संघाची धावसंख्या पोहोचली ती 34 वरती येणारे बॉल शिल्लक आहेत ते 7 बॉल 22 ची आवश्यकता 7 बॉल 22 चला मॅच बॉल आलाय उंचपुरा असा फलंदाज प्रतीक सकपाळ बेस्ट बॅटर हा पुरस्कार त्याने घेतला केव्हीपीएलच्या स्पर्धेमध्ये ओमकार चषकामध्ये देखील मॅच जिंकून दिली होती चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली परंतु आज या मॅच मध्ये त्याला खेळावं लागेल 7 बॉल 22 ची आवश्यकता रामवर्धनी कापडे टीमला आता चांगला बॉल आहे चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणला विकेट कीपर अभि केसरकरचा वेध घेतला डॉट बॉलने षटकाची समाप्ती 6 बॉल आणि 22 ची आवश्यकता 6 चेंडू 22
सामना अजूनही संपलेला नाहीये. काल देखील अशाच मॅचेस आपण पाहिल्या. ब गटातील कालच्या दिवसामध्ये भैरवनाथ कोंडवी हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय आणि पहिल्या दिवसामध्ये जय बजरंग बली दाभिड हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. एक नौखा संघ, युवा खेळाडूंचा संघ अंतिम फेरीसाठी SKMB ट्रॉफी मध्ये आज आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवल्या सुमित मोरेने 173 धावा. कालच्या दिवसामध्ये 100 धावा केल्या त्यामध्ये अरविंद तुडीलकरने. 60 धावांवरती आपण पाहिलं तर समीर भोसलेला. हे असे 3 क्रमांकाचे खेळाडू आहेत. गणेश खेडेकर पोहोचलाय पहिल्या धावामध्ये, पहिल्या मॅच मध्ये 51, आता केल्या 24. तो देखील आता 3ऱ्या क्रमांकावरती आलाय गणेश खेडेकर या स्पर्धेमध्ये. मालिकेवीरासाठी बाईक आहे. उत्कृष्ट फलंदाज 5555 व SK ची बॅट. उत्कृष्ट गोलंदाज 5555 व हा SK ची बॅट आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 3333 व SK ची बॅट दिली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मयूर स्पोर्ट्सचे आकर्षक टी-शर्ट, गॉट SK ची कॅप, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम सर संदीप कदम ब्रँडेड कॅप दिली जाते. तर आपण एक आकर्षक ट्रॉफी देखील देतोय या मॅच मध्ये. शैलेश कदम यांच्या माध्यमातून ती आम्हाला मिळाली आणि आकर्षक 4 ट्रॉफ्या परागदादा दरेकर यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेसाठी 4 दिवस ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली मंगेश जाधव साहेब यांनी देखील, यांचा देखील आम्ही आभार मानू. 6 बॉल 22. लोअर फुल टॉस समोर एक कव्हर मध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. बॉल अडवलाय. धावा मिळेल त्या 2. 5 बॉल आणि 20 ची आवश्यकता आहे. गटातील आज सामने पाहायला मिळत आहेत. 5 बॉल 20. ज्योती एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आपली माती आपले माणसं संघटनेचे अध्यक्ष, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे संस्थापक, एक मराठी उद्योजक सन्माननीय निलेदा कोळसकर यांचा हा संघ आपण पाहतोय. बॉल हा सरळ निघून गेला विकेट कीपर कडे. DRS घेण्यात आलाय. वाईट साठी हा DRS. 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. गुरुनाथ भोईर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. प्रदीप शिंदे सरांना आपण पाहतोय. सचिन सावंत सर, नंदकिशोर मांडे सर आणि गणेश बाविस्कर यांना आपण पाहतोय. आज गणेश बाविस्कर सरांची उपस्थिती थोड्या उशिराने होणार आहे, परंतु हे 4 पंच आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला जयजी भोसले सरांचा आवाज ऐकायला मिळतोय. तसेच पोलादपूरचा पहाडी आवाज गणेश केसरकर यांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. टेनिस क्रिकेट.in वरती स्पर्धा दाखवली जाते. चेक केला जातोय हा चेंडू वाईड आहे का, चेक केला जाईल. 20 ची आवश्यकता आहे 5 बॉल मध्ये, परंतु हा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. नंदकिशोर मांडे आपण यांना पाहतोय 3रे पंच म्हणून पंचांची भूमिका पार पाडतायत. खास माडवरून या ठिकाणी दाखल झालेत. वाईट बॉल. हा चेंडू वाईड आहे. अवांतरची धाव. आता 5 बॉल 19 ची आवश्यकता. 5 चेंडू 19. 22 धावांचं षटक त्यांनी ओमकार शिलाने टाकलं होतं आणि नाझीम सांगतोय की त्याच्याच धावा आहेत, त्याच्याच वाटेला त्या धावा आल्यात, त्यांनी त्या बनवाव्यात. 5 बॉल 19. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये खेळला. गॅप मोठा आहे. बॉल थांबणार नाही. एक टप्पा घेत चेंडू सीमारेच्या पलीकडे जाईल. 4. पुन्हा एकदा जॉईन होतोय आमच्या डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये. 4 बॉल आणि 15 ची आवश्यकता. 2 मोठे फटके खेळायचे ओमकार शेलारला आणि तो कधीही खेळू शकतो. त्याच्या बॅटमधून धावा येतात. त्याला अनुभव आहे, त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. 4 बॉल आणि 15 ची आवश्यकता विजयासाठी. तळेकर बंधू आमच्या गुणेली काकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. शुभम होतेकर पप्पीला देखील पाहतोय. त्याची देखील मेहनत या स्पर्धेला. समोर उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये. त्याने हा झेल टिपलाय. महत्वाची कॅच, महत्वाचा झेल, महत्वाच्या सामन्यामध्ये ओमकार शेलार बाद. तीन बॉल आणि 3 बॉल मध्ये धावांची आवश्यकता आहे ती.
15. 3 बॉल 15 धावा होऊ शकतात. प्रतीक सकपाळ, ऋतिक सकपाळ बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक आणि प्रतीक KVPLच्या स्पर्धांमध्ये दोघांनी बॅटिंग आपली दाखवली गेली होती. संघाला बक्षीस फेरीमध्ये घेऊन गेले होते हे दोन बंधू ऋतिक आणि प्रतीक. परंतु आता या 3 बॉलवरती 15. प्रतीक सकपाळ आणि त्याच्या जोडीला ऋतिक सकपाळ या बनवू शकतात का? 3 बॉल 15. एक बॉल चांगला टाकायचा आहे आशिषला. खोलातला बॉल आणि धाव मिळेल ती केवळ एक. येणारे 2 बॉल आणि 14ची आवश्यकता. केवनाळे टीम कॅप्टन या. केवनाळे टीम. भैरी जोगेश्वरी देवळे संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. शेवटचे 2 बॉल आणि 14ची आवश्यकता. फटका फसलाय, चेंडू हवेत आणि हा झेल. सामन्याची औपचारिक. शेवटचा बॉल. पद्मनाभ सकपाळ. आणि सामना इकडे संपलाय. मॅच फिनिश होते. सामना जिंकलाय श्री भैरी जोगेश्वरी देवळे या टीमने. आणि या मॅचचा सागर याचे रामवर्धनी कापडे संघाचा सागर जो झेल टिपला होता. 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्यासाठी आहे. यानंतरचा सामना 2 षटकांचा असणार आहे. केवनाळे आणि रामवर्धनी कापडे या कॅप्टन